शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे या नवदाम्पत्यानं मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशन संचलित बालकाश्रम आणि वृद्धाश्रमात आपला कौटुंबिक सोहळा पार पाडला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे या नवदाम्पत्यानं समाजापुढे एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे। मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशन संचलित बालकाश्रम आणि वृद्धाश्रमात त्यांनी आपला कौटुंबिक विवाह सोहळा पार पाडत विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर समाजाशी नातं जोडणारा संस्कार असल्याचा संदेश दिला। विशेष म्हणजे शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे हे दोघेही सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत। त्यामुळे समाजाविषयी असलेली संवेदनशीलता, वंचित घटकांविषयी असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली। बालकाश्रमातील लहान मुलामुलींसोबत त्यांनी लग्नाचा आनंद साजरा केला, तर वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांना आपुलकीची भावना दिली। विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात त्यांनी पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला। नवदाम्पत्यानं वृक्षारोपण करून एक झाड म्हणजे एक जीवन हा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला। याचबरोबर त्यांनी बालकाश्रमातील एक मुलगा आणि एका मुलीला शैक्षणिक दत्तक घेण्याचा संकल्प केला। लग्नामध्ये भेट रूपाने मिळालेली रक्कम त्यांनी या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अर्पण केली। या कार्यक्रमाला प्रसाद मोहिते, अनु मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्राध्यापक विशाल गरड यांची विशेष उपस्थिती लाभली। आजी तिथं थांबा, जगाला हात लावा पलीकडला फक्त एकच लावा, हात फक्त एक। इकडे बघा सगळे आता तेलंगणा नागिनी रुपया शिवाजी पलटीनी चहाती तेलाचा